वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. मागच्या ज्ञानेश्वरी अध्ययन कक्षेत पण पहिला अध्याय 37 ओव्यापर्यंत आलो होतो. आज आपण 38व्या ओवीपासून सुरुवात करू. तोच विषय पुढे चाललेला आहे. 34, 35, 36 या ओवीत आपण पाहिलं की अ, शब्दश्री सशास्त्रिक झाली म्हणाले ज्ञानेश्वर महाराज. म्हणजे काय, तर शब्दांचा जो भांडार आहे ते शास्त्राला अनुसरून ते शब्द भांडाराचं सौंदर्य प्रकट केलं गेलं. भाषा सौंदर्य हे शास्त्राधारासहित आलं आणि महाबोधी कोवळीक म्हणजे जे महावाक्य आहे त्याचा बोध हे ज्ञानमार्ग. तसा पाहिला तर ज्ञानमार्गाचे आपण जर ग्रंथ पाहिले, काही वेदांत पर ब्रह्मसूत्र भाष्य आहे किंवा अ, वाक्यवृत्ती आहे किंवा विचारसागर रहस्य आहे, तर ते तात्विक चर्चेमुळे थोडेसे शुष्क वाटणारे ग्रंथ आहेत. पण ते जे सगळं तत्वज्ञान आहे ते कथारूपाने, विविध चरित्रांच्या रूपाने, ईश्वराच्या गुणवर्णनाच्या रूपाने, त्याच्या लीलेच्या रूपाने ते इतकं रसाळ झालेलं आहे की ते अ, मनाला मोहित करून, अ, त्याचं रंजन करून आणि बोधही करत आहे. म्हणून ते अ, अ, कोवळापणा, त्याला वृक्षपणा जाऊन कोवळेपणा आला किंवा दुणावलं असं म्हटलं. चातुर्य शहाणे झाले हे पण पाहिलं आपण, की व्यवहारातल्या चतुरता हा शहाणपणा नाहीये. शहाणपणा विद्या याचा विमुक्त आहे. म्हणजे जी मुक्त करणारी विद्या आहे तीच आत्मसात करून त्याप्रमाणेच वागणं हेच खरं चातुर्य आहे. संसारातली फळं, संसारातले भोग मिळवणं हे चातुर्य आहे, ते शहाणपणाचं नाहीये. म्हणून चातुर्य शहाणपणा आले म्हटले. प्रमेय रुचीसे आले. मगाशी बघितल्याप्रमाणे तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, सर्व खल्विदम ब्रह्म, वासुदेव सर्वम, ही जी तत्व आहेत, ती तत्व अ, त्याच्यात गोडी निर्माण झाली, म्हणजे रसाळपणा आला. आणि हे सगळं सांगितलं. त्याच्यानंतर पुण्याला प्रतापाला सांगितला. नंतर अ, कळ येत कळविदपणा कळा म्हणाले ज्ञानेश्वर माऊली. म्हणजे कला कलांनाही अ, या 16वी कला ही अध्यात्म कला म्हणतात. तसंच म्हणजे चंद्राची 16वी कला ही अध्यात्माची निदर्शक म्हणतात. तसे व्यवहारातल्या किंवा या नृत्य, गायन किंवा याही कला आहेत, त्याला जेव्हा अध्यात्माचा साज करतो, चढतो, तेव्हा कलेलाही कला येते. अशा रीतीने महाभारतात त्या कलेलाही कला आलेली आहे. हे सगळं सांगितलं. आणि आता 38वा घेऊ. आणि वेक रंगी सुरंगतेची आगळिक, गुणा सगुणपणाचे बिक बहुवसयेत. याचा आपण आधी गुणार्थ दीपिकेतला अर्थ पाहू आणि अजूनही त्यात म्हणजे काय भाव आहे तोही आपण पाहू. तर इथे गुणार्थ दीपिकेत असं म्हणतात की घटकाभर विचार केला तर असे दिसून येते की बहारीचा बहारपणा, म्हणजे इथे बहारीचा बहारपणा कशाला म्हटलंय, रंगी सुरंगतेची आगळीक, गुणा सगुणपणाचे बीक. म्हणजे बहारीचा बहारपण विलक्षण वाढला आणि गुणाला सद्गुणपणाची खूप वाढ झाली, असा अर्थ केलेला आहे. ह्याच्यातला अजून अर्थ बघता आला आपल्या तर रंगी सुरंगतेची आगळीक. सु हे काय आहे, आपण मागेही गीता अध्ययन किंवा
ज्ञानेश्वरी अध्ययन कक्षेतच एक पाहिलेलं आहे. सु म्हणजे शुभ. शुभ हे अ, शंभू जे आहेत ते शुभ आहेत. म्हणजे हे याला शं हा धातू शुभ दर्शवतो. तर सु हे ही शुभ निर्देशक आहे. म्हणजेच आत्मतत्व निर्देशक आहे. म्हणून सु जे आहे ते गीतेत सांगितल्याप्रमाणे अ, सत्तत्व किंवा क्षेत्रज्ञ आहे. आणि असू आहे ते सगळं क्षेत्र आहे. तर शरीर आहे. शरते इति शरीरा. तत्व सोडून जे काही आहे ते सगळं शरणारं म्हणून ते शरीर आहे. आणि म्हणूनच असुरक्षिती इति असुरः म्हणून असूचं म्हणजे क्षरणाऱ्या गोष्टींचं म्हणजे आपल्या शरीराचंही रक्षण करायला जे तत्पर आहेत ते असुर झाले. ती सुरक्षती इति सुरः म्हणजे आत्मतत्वाचं सात्विक गुण वाढवण्याचा ज्यांचा कल आहे ते सुर झाले. तर गुण आहेत. आता गुण वेगवेगळे जरी असले, तरी गुणाला सगुणपण किंवा सुगुणपण, सगुणपण आणि सुगुणपण. सुगुण म्हणजे ते गुण ईश्वराकडे लागले. लागण्यासाठी अ, अ, जे काही सामग्री आहे किंवा ते गुण ईश्वराकडे कसे लावावेत किंवा कसे महात्म्यांचे लागलेत हेही महाभारतात आलेलं आहे. दुसरा अर्थ असा की परमेश्वराचं सगुण रूप जे आहे, ते जे गुण आहेत ते मायेतले गुण ते पूर्ण त्यांची आल्हादिनी शक्तीचा विलास आहे. चिद्विलास ज्ञानेश्वर माऊली म्हणते त्याला. तर आपले जे सत्वरजतम गुण आहेत ते घेऊन भगवान येत नाहीत. काही काही भक्तांमध्येही किंवा तात्विक यांच्यामध्येही कधी-कधी हा एक चुकीचा समज आपल्याला वाढलेला दिसतो, जो आपल्याला ज्ञानेश्वरी अध्ययनाने अ, गीताभाष्याच्या अध्ययनाने आपल्याला तो समजून येतो, की भगवानच सगुण असताना ते कोणत्याही मायेचा लेश त्यांच्यावर नाही. ते मायापती आहेत. आपण जे गुण म्हणतो सत्वरजतम, ते मायेच्या अंतर्गत परब्रह्माच्या ठिकाणी मायेचा लेश नाही. त्यामुळे त्याचं जे सगुण जे आहे तेही पंचमहाभूतात्मक रूप नाहीये. कारण सत्वरजतमानी पंचमहाभूत बनलेले आहेत. परमेश्वराचं सगुण हे रूप हे सच्चिदानंद रूपच आहे. परमेश्वर निराकार एवढाच नाही, कारण नुसता निर्गुण निराकार म्हटलं तरी ती एक भगवंताच्या आविष्काराबद्दल एक त्याला मर्यादाच घातल्यासारखं होतं. तो सगुण साकारही आहे, निर्गुण निराकारही आहे. अजून कसा काय आहे ते आपल्या कल्पनेच्या बाहेर जे काय असेल तेही तो आहे. सर्वच तो आहे. सत म्हणजे सर्वकाली आहे. सर्व दिशांना सर्वत्र आहे आणि ते व्यापूनही पुढे तो पसरलेला आहे. चित्त म्हणजे तो ज्ञानरूप आहे, चेतनारूप आहे आणि आनंदघन आहे. तर त्यामुळे सगुण अ, साधे जे गुण आहेत ते ईश्वराकडे लावले तर तो महात्माही अ, असं म्हणतात की जसं योगमार्गात कोणताही भक्तियोग असेल, कोणताही योग हा चा अभ्यास होताना कुंडलिनी शक्ती, ज्ञान मार्ग असेल, भक्ती मार्ग असेल, उपासना मार्ग असेल, जे काही योग मार्ग असेल, अष्टांग योग म्हणा, काहीही, तर त्याच्यात कुंडलिनी जागृत होऊन मूलाधारापासून सहस्रारापर्यंतच जाणारी आहे. भक्ती मार्गात वेगळा मार्ग असं काही नाहीये. तर तसा जर आपण विचार केला तर कुंडलिनी जशी-जशी वर जाते तशी-तशी एका चक्राच्या पुढे असे हे सांगतात, की एकेका महाभूताची शुद्धी होत जाऊन त्या महाभूताचा निराश होतो. अज्ञात चक्राचा भेद झाल्यावर सर्व चा निराश होतो. म्हणजे त्यानंतर निर्विकल्प समाधीनंतर जर कोणी अंशावतारी, विशेष अवतारी पुरुष असेल, तेच तिथून परत येऊ शकतात. तेव्हा त्यांचं शरीर बाह्यदृष्टीने आपल्याला दिसतं, की हे पंचमहाभूताचं आहे. पण तसं ते नसतं. ते पूर्ण ते चितशक्तीचा तो अ, विलास असतो. चितशक्ती रूपाने ते दिसत असेल. मग कोणी अशी शंका घेऊ शकतं, की आत्ताच्या आधुनिक तंत्रज्ञानाने आपण होलोग्राम पाहतो. म्हणजे 3D मध्ये
त्रिमितीय एखादी गोष्टीचं प्रोजेक्शन प्रसारित ती केलेली जाते. तर ते तसं का? तर उलटं असं आहे, की परमेश्वराचं सगुण साकार रूप हेच होलोग्राम रूपी आपल्या ह्याच्यात प्रकाशित झालंय. म्हणजे ते मूळ जे सगुण रूप आहे श्री भगवान श्रीकृष्णांचं, ते एकाच वेळी अनंतही आहे, एकाच वेळी सगुण साकार आहे. त्याचा होलोग्राम म्हणजे त्याचा वर भ्रम होऊन ही सृष्टी आणि सृष्टीतली सगळी रूपं देतात. ते रूप सृष्टीतल्या कोणत्याही नियमाने बाध्य नाही. तो भ्रम तयार व्हायला त्या त्रिगुणांची आवश्यकता आहे. तो त्रिगुणांच्या पलीकडे आहे. अत्री महर्षींना अत्री जिथे त्रिगुणांचा लेश नाही आणि जिच्या ठिकाणी असूया नाही, त्याच्या ठिकाणी भगवान दत्त त्यांच्याकडे भगवान दत्तात्रेय अवतरित झाले. याचा अर्थ काय आहे? त्रिगुणांच्या पलीकडे गेल्याशिवाय ते खरं ते सच्चिदानंद स्वरूप जे सगुणही आहे, निर्गुण आहे, हे याचा अनुभव आपल्याला येऊ शकत नाही. नुसतं विश्वरूप दिसायला सुद्धा दिव्य दृष्टीची गरज आहे. आणि व्यक्त रूप ते तर विश्वरूपाच्याही पलीकडे विश्वरूप व्यक्त तरी झालेलं आहे विश्वरूपाच्या ह्याने. आणि तेवढंच तेच रूप, तेच भगवान चतुर्भुज रूप, द्विभुज रूप असेही ते आहेत. तर म्हणून त्यांना जे भक्तवत्सलता किंवा त्यांना जे परित्राणाय साधूनाम विनाशायचं दुष्कृताम हा त्यांचा संकल्प किंवा एकोहम बहुश्याम हा संकल्प हा कोणत्या गुणाच्या मार्फत झालेला नाहीये. त्यामुळे हे असं दर्शवायचंय की भक्तामध्येही जे गुण असतील, तिन्ही गुण सत्व रज तम, तर ते गुण भगवंताच्या आज्ञेनुसार धर्म केल्याने, कर्म केल्याने, भक्ती केल्याने, ज्ञानाचा अभ्यास केल्याने ते गुण नाहीसे होऊन तो सगुणात म्हणजे ईश्वर स्वरूपच होऊन जातो. हेही सांगायचं आहे. आणि हे महाभारताच्या वाचनाने होतं. महाभारत हा इतिहास ग्रंथ असल्यामुळे काही काही लोकांची अशी धारणा असते की घरात महाभारत ठेवू नये. म्हणतात घरात महाभारत असल्यावर भावाभावांचं भांडण होतं. हे सगळे जे आहेत ही अंधश्रद्धा आहे. भगवान वेदव्यासांनी प्रतिज्ञा केलेली आहे की जे महाभारतात आहे तेच सगळीकडे आहे आणि जे महाभारतात नाही ते कुठेही नाही असा हा ग्रंथ आहे. त्यामुळे त्यात हा त्रिगुणातीत कसं व्हावं याचंही मार्गदर्शन त्यात आलेलं आहे. पुढे सांगतात भानु तेजे धवळले जैसे त्रैलोक्यसे उजळले तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व. म्हणजे भानुतेज म्हणजे सूर्याचं जे तेज आहे. म्हणजे सूर्य प्रकाशित झाल्यानंतर सगळं त्रैलोक्य जे जसं प्रकाशित होतं. आता 15व्या अध्यायात गीतेच्या आणि ओघाने ज्ञानेश्वरीतही तो श्लोक येईल आपलं. यदादित्यगतं तेजो जगत् भासयते किलं यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. इथे भगवान म्हणतात जसं आदित्यामध्ये जे गेलेलं तेज आहे की ज्याने जग सगळं प्रकाशित होतं तेच ते. आणि चंद्रामध्ये आणि अग्नीमध्ये जे तेज आहे ते माझंच तेज आहे. मीच दिलेलं तेज आहे किंवा माझंच तेज आहे असं भगवान म्हणतात. तर तिथे जसं सूर्यप्रकाशाने सगळी आपल्याला पृथ्वी प्रकाशित झालेली दिसते, तो सूर्याचा प्रकाशही त्याच तेजाप्रमाणे झालेला आहे. तसाच व्यासांनी भगवान व्यासांच्या बुद्धीच महाभारत रूपाने पूर्ण प्रकट होऊन किंवा महाभारत रूपाने या कलियुगात उगवून म्हणा किंवा त्याचा त्याचा प्रकाश होऊन सगळं जगात जे काही ज्ञान आहे ते सगळं प्रकाशित झालेलं आहे. आणि म्हणूनच ही जी पुढे आता सांगतायत की
ही सुक्षेत्री बीज घातले, ते आपुलिया परी विस्तारले, तैसे भारती सुरवाडले. अर्थजात. किंवा ते म्हणतात, की चांगलं जर एखादं चांगलं जर क्षेत्र असेल, शेत असेल, त्यात जर बीज घातलं, तर ते आपोआप विस्तारलं जातं. म्हणजे त्या बीजाची मग कोणी निगाराणी करो किंवा त्याला काही अ, अजून खतं घालो, ह्या सगळ्याची आवश्यकता नाही. ते क्षेत्र जर सुपीकच असेल, तर नुसतं बीज टाकलं तरी त्याच्यापासून त्याचा विस्तार होतो. तसंच इकडे तैसे भारती सुरवाडले अर्थजात. म्हणजे अ, जशा मशागत केलेल्या जमिनीत अ, बी आपोआपच विस्तार पावतं. त्यामुळे त्याचप्रमाणे या महाभारत ग्रंथातही पूर्णपणे अ, अ, सगळ्या प्रकारचं ज्ञान हे त्यांनी त्या ग्रंथाच्या रचनेत अशा पद्धतीने ती ग्रंथाची रचना एखाद्या सुपीक जमिनीसारखी करून त्यात ते ज्ञानाचं बीज अशा पद्धतीने फुलं आहे, की त्या ग्रंथ वाचनाने आपोआप तो ज्ञानाचा प्रकाश अ, लोकांना जो जो तो श्रद्धेने श्रवण, वाचन, चिंतन करेल, त्याला तो होणार आहे. आता 41वा श्लोक. ना तरी नगरांतरी वसिजे तरी नगरची होईजे तैसे व्यासोक्ती ते जे ढवळत ढवळत सकळ. आता हे काय म्हणतायत, की ज्ञानेश्वर माऊली, की एखादा व्यक्ती समजा गावातला एखादा अ, व्यक्ती आहे, ती समजा शहरात गेली. तर शहरात काही काळ घालवल्यानंतर ती आपोआप शहरी होऊन जाते. म्हणजे मग तिथे त्यांना मी शहरी व्हायला वेगळा काही अभ्यास करावा लागत नाही. जिथे आपण राहतो त्याप्रमाणेच आपलं वर्तन होतं. समजा आपण असं पाहिलं, की एखादा व्यक्ती समजा आपण पाहतो महाराष्ट्रात कित्येक वर्षांपूर्वी किंवा पिढ्यानपिढ्या काही बाहेरच्या भागातल्या व्यक्ती गेल्या आहेत. त्या मराठीच होऊन जातात. काही काही विदर्भ, मराठवाड्याकडे जे पाटील म्हणून आडनाव लावणारे आहेत, ते मुळात लेवा पाटेदार असलेले म्हणजे अ, मूळचे गुजराती आहेत. म्हणजे मूळचे गुजराती लेवा पाटेदारच पटेल हे नाव लावतात आणि ते महाराष्ट्रात उत्तरेकडे आलेले लेवा पाटेदार पाटील ते तेच आहेत. पण पिढ्यानपिढ्या ते तिथे लावल्यावर त्यांच्यात मुद्दामून मराठीपणा घालावा लागत नाही. आत्ताच्या त्यांच्या पिढ्या मराठीच असल्यासारख्या होतात. अ, बाकी सगळे पाटील त्याच वंशाचे नाहीयेत. ते आपल्या महाराष्ट्रातलेच आहेत. पण आपल्याला मूळ महाराष्ट्रातले पाटील कोण आणि तिकडचे पाटील कोण हे ओळखताही येणार नाहीत, इतकं ते पूर्ण महाराष्ट्राच्या जमिनीत, मातीत एकरूप होऊन गेलेले. तसं ज्या देशी आपण राहू, ज्या वातावरणात राहू, त्या वातावरणाप्रमाणे आपली घडण होते. तसं महाभारत हा ग्रंथ इतका विशाल, वेगवेगळे त्याच्यात प्रकरणं, वेगवेगळ्या व्यक्तिरेखा, त्या व्यक्तिरेखांच्या वेगवेगळ्या छटा या सगळ्यातनं तत्वज्ञान, चारही पुरुषार्थ अ, अ, भगवान वेदव्यासांनी टाकले. अ, आणि शिवाय भक्ती हा 5वा पुरुषार्थ वेगळा दिलेला नसला, तरी मुक्ती ह्या पुरुषार्थासाठी तो भक्ती पुरुषार्थ आणि भगवंताच्या अ, महाभारतातील कथानकाप्रमाणे भगवंताच्या चरित्राचं जे वर्णन आणि मुख्य जी गीता आहे, ह्या दृष्टीनेही भक्तीचाही बीज त्या ग्रंथात त्यांनी टाकलेलं आहे. त्यामुळे ते ग्रंथ हे एक असं आपल्याला म्हणता येईल, तीच एक युनिव्हर्सिटी, तीच एक महाविद्यालय आपोआप तयार झालंय, की तिथे राहून त्यात जे काय आहे त्याच्यात ते नुसतं वाचून त्याचं चिंतन करून मनुष्य ज्ञानी होऊ शकतो. असं
ज्ञानेश्वर माऊली सांगतात. तर तसं शहरात राहणारा मनुष्य आपोआप शहरी जसा, त्याचप्रमाणे या अ, अ, भगवान वेदव्यासांच्या वचनांच्या सगळ्या प्रकाशात आपलाही बुद्धिप्रकाश होऊन जातो. आता पुढे सांगतायत 42 42वी ओवी, की प्रथम वयसा काळी लावण्याची नवाळी प्रगटे जैसी आगळी अंगणांगी. आता किती प्रकारे ज्ञानेश्वर माऊली जसं भागवतात सांगितलेलं आहे, की ईश्वराचं जे चरित्र आहे, श्रीकृष्ण भगवंतांचं जे चरित्र आहे, ते जे अ, सिद्ध पुरुष आहेत, त्यांच्यासाठी अ, तो आत्मानंदच आहे. त्यांच्यासाठी त्याच्याशिवाय दुसरा विषयच नाही. जे मुमुक्षू आहेत त्यांच्यासाठी ते साधन आहे. त्यांना त्यांच्याशिवाय दुसरं काही करायची आवश्यकता नाही. तसंच जे संसारी जरी आहेत, ते बद्धत आहेत, त्यांनाही गोडवा वाटेल असं श्रीकृष्णांचं चरित्र आहे. तसंच या गीतेबद्दल ज्ञानेश्वर माऊली जेव्हा आपल्याला समजावून सांगतायत आणि ते सांगताना महाभारताचं वर्णन करतायत. तर त्यावेळी ते हेही सांगतायत, की महाभारत कसं आहे, एक उदाहरणं सांगायचं काय, तर उदाहरणंही अशी दिलीत, की ज्या परिस्थितीत किंवा ज्या आत्मिक उन्नतीच्या दशेत किंवा ज्या मनस्थितीत वाचणारा असेल, त्या मनस्थितीला अनुसरून काही ना काही ह्यात उदाहरण सापडेल. एका वेळी आपली एक मनस्थिती असते, तेव्हा वाचताना आपल्याला एक उदाहरण खूप जास्त आवडेल, दुसऱ्या वेळी दुसरं आवडेल. तर अ, श्रेष्ठ मनस्थिती त्यातल्या त्यात कुठेतरी विषयांकडे गेलेली मनस्थिती जरी असेल, तरी त्यालाही आवडणारं उदाहरणं विषयांपासून ईश्वरापर्यंत नेण्याचे कला ज्ञानेश्वर माऊलींची आहे. आणि हेच अमृतातेही पैजा जिंके ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ते याचमुळे आहे, की विषयातलं उदाहरण देऊन विषयाच्या पलीकडचा जो नारायण आहे, त्याच्यापर्यंत ते पोहोचवतायत. तर इथे काय सांगतायत ते, की अ, अ, एक मुलगी जेव्हा तारुण्यात प्रवेश करते, स्त्री व्हायला सुरुवात होते, तेव्हा सौंदर्य हे आपोआपच तिच्या ठिकाणी प्रकट होतं. कौमार्याच्या अलीकडे आणि यौवनात गेल्यावर हा कितीही समजा कितीही कुरूप जरी असलं, स्त्री असली, तरी तिच्या त्या अवस्था बदलानंतर आधी दिसणारी ती आणि नंतर दिसणारी ती, त्याच्यात नक्कीच सौंदर्यात भर पडते. ती जशी स्वाभाविक आहे, तसंच महाभारताचं वाचन, महाभारताचं चिंतन जर आपण केलं, तर आपल्या आत्मिक सौंदर्यात, आत्मिक ज्ञानात, त्याच्या अनुभवात भर पडणारी आहे. हे ज्ञानेश्वर माऊली सांगते. आता अजून एक उदाहरण देत आहेत. रूपक रूपक अलंकार हा वापरलेला आहे. इवन आधुनिक ज्या काही आता आधुनिक जगातल्या अमेरिकेकडून काही आलेल्या काही आता कॅरेक्टर डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या टेक्निक आहेत, किंवा मनुष्याचं मन कसं काम करतं आणि त्याचं काम करण्याची पद्धत कशी बदलून त्याला जास्तीत जास्त एक्सलन्सकडे, म्हणजे अ, जास्तीत जास्त उत्कर्षाकडे नेण्याचं शास्त्र न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणून बेस्ट ह्याच्यात वेस्टर्न कंट्रीमध्ये तयार झालेलं आहे. तर त्यातही ते की हा एक भाग घेतलेला आहे, की एखादं तत्व जे आहे, ते नुसतं समजावून सांगण्यापेक्षा एखाद्या गोष्टी रूपाने गोष्ट सुरू करून मध्ये तत्व सांगून आणि नंतर गोष्ट संपवली, तर त्या गोष्ट ही आपल्याला इंटरेस्टिंग असल्यामुळे, ती गोष्ट मोठी गोष्ट असेल किंवा छोटंसं रूपक असेल, तर त्या रूपकाच्या माध्यमात ते रूपक आपल्या मनाला आपण
सहज आपण रिलेट करू शकतो. कारण काय आहे, नुसतं तात्विक ज्ञान हे अनुभवाच्या पलीकडचं आहे. आत्ताच्या आपली जी कंडिशन आहे किंवा आत्ता जी आपली पातळी आहे, त्या पातळीत आपण मायेच्या राज्याच्या आत असल्यामुळे त्या ज्ञानापर जो नुसता उपदेश आहे, तो पलीकडचा आहे. त्याला त्या त्यातल्या वेगवेगळ्या स्थिती समजायला आपल्या व्यावहारिक अनुभवातले काही गोष्टी इंटरेस्टिंग करून सांगणं हेच रूपक आहे. त्या रूपकाने ती तत्व कायमची आपल्या लक्षात राहतात. आणि त्यामुळे माऊलींनी आपण बघितलं तर एकाच गोष्टीचा अ, अ, आपल्याला अर्थ सांगण्यासाठी वेगवेगळ्या रूपकांचा आधार आणि इतक्या सुंदर रूपकांचा आधार घेऊन ते सांगतायत. आणि विशेष असं आहे, की 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी त्यांनी सांगायला सुरुवात केली. बालब्रह्मचारी आहेत. आणि पण त्यांच्याच सांगण्याप्रमाणे बालपणी सर्वज्ञता वरी तयाते. अवतारी किंवा जो भगवत भक्त आहे, त्याचं लक्षण सांगताना ज्ञानेश्वर माऊली स्वतः सांगतात, की बालपणीच सर्वज्ञ आहे. तसं माऊलींची जी रूपक आहेत, त्यातनं त्यांची आध्यात्मिक सर्वज्ञता आणि व्यवहार ही काही असं नाही, की व्यवहाराची माहिती नाहीये. एकदा ज्याला जाणल्यावर सगळं जाणलं जातं असं परमेश्वरला ज्यांनी जाणलं, तो सर्वज्ञ झालाच आहे. तर त्याप्रमाणे त्यांची उदाहरणं ही वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळ्या लोकांकरता उपयोगी पडणारी अशी आहेत. आता पुढे सांगतायत 43व्या. नातरी उद्यानी माधवी घडे, तेथ वनशोभेची खाणी उघडे, आदिला पासून पाडे जिया परी. नातरी उद्यानी माधवी पडे. आता इथे नातरी उद्यानी माधवी पडे याचा अर्थ असा केलेला आहे, की ज्याप्रमाणे अ, अ, की म्हणजे ज्याप्रमाणे बगीच्यात वसंत ऋतूने प्रवेश केला असता, तिथे पहिल्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक वनश्रीची खाण उघडली जाते किंवा वनसौंदर्य वाढते. आता माधवी याचा अर्थ त्यांनी वसंत ऋतूचा प्रवेश असा केलेला आहे. पण त्याचा मूळ त्याच्या मागचं असं आहे, की अ, लक्ष्मी देवी जेव्हा प्रकट झाली, त्याच्या आधी असं म्हणतात, की पृथ्वी वृक्ष होती. आणि ते लक्ष्मी देवी जशी अ, इथून तिथे मार्गक्रमण करायला लागली, तशी त्या पृथ्वीवर झाडं, लता, सौंदर्य सगळं तयार झालेलं आहे. जे काही सौंदर्य जगात आहे, ते आहे, ते त्या सगळ्या लक्ष्मी देवीचं सौंदर्य आहे. तर त्याप्रमाणे बागेत जशी ती देवी वसंत शिरली, की वसंत ऋतूचंही आगमन होतं आणि ती आपोआप बाग टवटवीत होते. ग्रीष्म किंवा अ, शरद ऋतूत ती बाग टिकवायला प्रयत्न करत लागते. वसंत ऋतूत आपोआप सगळं फुलून येतं. तसं महाभारताच्या वाचनाने आपल्याला सगळं ज्ञान पट होणार आहे. आता पुढे सांगतायत, नाना घनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळीता साधारण मग अलंकारी बर्वेपण निवाडी दावी. म्हणजे भरपूर असं सोनं आहे. सोन्याचे आपण म्हणतो ना बिस्किटं किंवा काय आहे. त्याला सौंदर्य आहे. पण त्याचं अलंकारात रूपांतर केल्यानंतर त्याचं सौंदर्य कित्येक पटीने वाढतं. आपण पाहतो ना समजा अलंकार घ्यायला कोणाला अनुभव असेल तर अ, अ, स्त्रिया जेव्हा जातात, एक हार आहे 8 तोळ्याचा, एक हार आहे 6 तोळ्याचा. आता 6 तोळ्याचा जो हार आहे, त्याचं नक्षीकाम आणि त्याची कलाकुसर जर खूप चांगली असेल, तर तो 8 तोळ्याच्या त्याचा हार घेतला जातो. म्हणजे सोन्याच्याही महत्त्वापुढे त्या कलाकुसरीने त्याचं महत्त्व अजून वाढतंय. तसं या ज्ञान जे आहे
ज्ञानरूपी जे सुवर्ण आहे, त्याला भगवान व्यासदेवांच्या प्रतिभेमुळे जो काही अलंकारित्व आलेलं आहे, त्यांनी त्याचं सौंदर्य अजून वाढलेलं आहे. आता 45वी ओवी. तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडते बर्वेपण पातले ते जाणून काय आश्रയിले इतिहासी. हेच सांगतात आता की त्याचप्रमाणे अ, भगवान व्यासांच्या शब्द अलंकाराने जे अ, हे महाभारत तयार झालेलं आहे. तर ज्याला ज्याला जशी रुची आहे त्याप्रमाणे इथे वेळा कथानकांनी एकीकडे मनाचं रंजन आहे आणि दुसरीकडे मनाचं उद्बोधन हे दोन्ही साधलं गेलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर आवडे ते बर्वेपण पातले म्हणजे अ, बाकी समजा आता हे युद्धाचा प्रसंग आहे. महाभारताचा युद्धाचा प्रसंग आपण जर पूर्ण पाहिला तर त्यात गीताज्ञान आलेलं आहे. त्याच्याऐवजी आपण कोणत्यातरी इंग्रजांचं युद्ध पाहिलं तर ते एखाद्याला युद्ध किंवा काय म्हणतात त्याला हाणामारी बघण्याची आवड आहे. ऍक्शन मूव्हीज आपण आता म्हणतो. तर इतर काल्पनिक पिक्चर पाहिले किंवा पूर्वीचे युद्धातले काही पाहिले किंवा अगदी जे भयंकर असं हिटलरनी जो ज्यूंवर अत्याचार केला ते पाहिले. तर एखाद्याला असते अशीही आवड असते की किंवा हॉरर मूव्ही बघण्याची त्या थोड्या रजतमाकडे जास्त तामसाकडे झुकणाऱ्या जरी आवडी असल्या तरी महाभारतात त्या आवडीने जरी कोणी पाहायला गेलं तरी त्या आवडीतल्या त्या गोष्टी आहेत त्या बरव्या म्हणजे त्या चांगल्या ठरतात. व्यवहारात बाकी कोण आपण कोणते पुस्तकं अशी आपण पाहतो ना इंग्लिश वेगवेगळ्या डिटेक्टिव्ह सिरीज आहेत किंवा काही मिस्टरी अशा चांगली चांगली साहित्यदृष्टीने चांगली पुस्तकं आहेत. पण त्यांच्या पुस्तकांचा अभ्यास करून ती आवड त्या सांसारिक गोष्टीतच राहते. पण तेच सगळे विषय घेऊन महाभारत अशा पद्धतीने गुंफलेलं आहे, की त्या आवडीच्या विषयांच्या बद्दल आपण वाचत असतानाच ते बर्वे म्हणजे चांगले होऊन जातात. इतर वेळी ते चांगले नाहीयेत विषय, पण तिथे ते वाचताना त्या विषयांबद्दल चिंतन होता होता भगवत चिंतन घडतंय, तत्वविचार घडतोय आणि ते विषयच चांगले होऊन जातात, असं सांगतात. नाना पुरतिये प्रतिष्ठे लागी सानिव धरुनी अंगी पुराणे आख्यान रूपे जगी भारताली. आता सांगतायत की आपली पूर्ण जसं वेदातलं जे तत्वज्ञान आहे ते कळायला कठीण आणि ते बऱ्याच ठिकाणी उच्चारायलाही कठीण मंत्ररूप जे आहेत त्याचा चुकीचा उच्चार झाला तर चुकीचा परिणामही होऊ शकतो. पूर्ण साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त झाल्याशिवाय उपनिषद कळूच शकत नाहीत किंवा त्याचा उलटाही परिणाम होऊ शकतो. असं असताना ईश्वर प्रेमाने आणि जीवाच्या बद्दलच्या वात्सल्याने भगवान अ, अ, व्यासदेवांनी भगवान व्यासदेव हे विष्णू अवतारच आहेत. त्यांनी ही पुराणं केली आणि आता त्यांनीच महाभारत केले आणि म्हणून माऊली काय म्हणते की पुराणे जे आहेत त्यांनी आपली पूर्ण प्रतिष्ठा वाढावी म्हणजे आपल्याला आपलं महत्व आपली प्रतिष्ठा आपल्या सगळ्या आपल्याबद्दल मान वाढावा जीवाच्याच कल्याणाकरता म्हणून त्यांनी वेगवेगळ्या आख्यानाच्या रूपाने नम्रपणा धारण करून महाभारतात आश्रय घेतला. नम्रपणा का तर
कुठे ना कुठेतरी विचार करताना लोकं असा विचार करू शकतात, की वेद हे सर्वात श्रेष्ठ, मग पुराणं आणि इतिहासाला त्याचा दर्जा कधी-कधी मिळत नाही. श्रुती-स्मृती म्हणताना श्रुती हे वेद आहेत. स्मृतीही नुसते बरेच विद्वान नुसते पुराणांना स्मृती म्हणतात. अ, खरं स्मृतीमध्ये पुराण, तंत्र आणि इतिहासाचाही समावेश आहे. पण एखादा ग्रंथ पुराण म्हणून घोषित व्हायला त्याची जी लक्षणं आहेत, ती लक्षणं पूर्ण महाभारतात नसल्यामुळे त्याला कदाचित कमी कोणी लेखू शकतील, तरीही पुराणांनी त्याच्यात टाकलेलं आहे किंवा तिथे ते प्रकट झालेले आहेत किंवा तिथे जास्त प्रकट झालेले आहेत, असं माऊली इथे दर्शवून देतायत. तर 47वा श्लोक. 47वी ओवी. 47वी ओवी घेऊन आपण थांबू. म्हणून महाभारती नाही ते नोहे लोकिती येणे कारणे म्हणिपे पायी व्यासोच्छिष्ट जगत्त्रय. हे आपण मागे पण थोडा रेफरन्स पाहिला, की जे महाभारतात नाही ते कुठेच नाही. ही व्यासांची स्वतःची ही प्रतिज्ञा आहे. जे महाभारतात नाही ते कुठेही नाही आणि जे महाभारतात आहे तेच सगळीकडे आहे. ही व्यासांची प्रतिज्ञा आहे. म्हणजेच महाभारताच्या रूपाने व्यासांनी पूर्ण जगातला कोणताही विषय मुखाने सांगायचा ठेवलेला नाही. म्हणूनच व्यासोच्छिष्ट जगत सर्वं असं म्हटलं जातं. हेच माऊली इथे सांगतायत. आजच्या करता इथे आपण थांबू, प्रार्थना घेऊ. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.